प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी बातचीत केलेली आहे आमदार संजय सावकार यांच्याशी। आपल्यासोबत संजय सावकारे आहेत। सर, जे 19 जण आहेत ज्यांना फोन गेले त्यामध्ये तुमचा देखील समावेश आहे। तुम्हाला नेमका फोन काय आला आणि काय सांगणार? मला फक्त शपथविधीला हजर राहण्यासाठीचा फोन आलेला आहे। किती लोकांना फोन गेले काय ते मला माहित नाही, पण मला शपथविधीला हजर राहा असा आदरणीय बावनकुळे साहेबांच्याकडनं फोन आला। सर, नेमका आता काय व्हिजन असणार? म्हणजे तुम्ही म्हणताय की मला फक्त शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी फोन आला। समजा जर मंत्रिपदाची तुम्ही शपथ घेतली तर नेमकं काय व्हिजन असणार, नेमका काय भावना असणार? मंत्रिपद कुठलं खातं मिळतं काय मिळतं त्याच्यामुळे त्या खात्याच्या नुसार प्लॅनिंग करावी लागेल, परंतु माझ्या पक्षाने जी जबाबदारी दिली त्याच्यानुसार पक्षवाढीसाठी आणि लोकांच्या चांगल्या दृष्टीने काय योजना करता येतील ते करण्याचा प्रयत्न मी करेन। तुमचं कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहे का? तुम्ही बोलवलंय का कुटुंबियांना? मी आधीच बोलवलं होतं, म्हणजे कालच सांगितलं होतं की मी तर मुंबईत होतो काल आणि मी मुंबईवरून डायरेक्ट इथे आलो। कुटुंबियांना सांगितलं होतं की तुम्ही या म्हणून, पण तेव्हा तर काही फोन वगैरे काहीच नव्हता। अंदाज होता तुम्हाला थोडासा? नाही, असं मी कुटुंबाला नागपूरमध्ये बोलवलेलंच होतं मी। ओके, आपल्यासोबत संजय सावकारे आहेत। ते सध्या जरी सांगत नसले तरी जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार त्यांचा मंत्रिमंडळात समावेश असणार, त्यासाठी त्यांना फोन आल्याचं कळतंय। कॅमेरापर्सन प्रकाश, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नागपूर।